हॅलो नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे। तर आज आपण कर्जत तालुक्यातील देवली गावातील मंदिराविषयी थोडी माहिती जाणून घेणार आहोत। हा मंदिर पेशवेकालीन असून जुना मंदिर आहे, तर याची माहिती जाणून घेणार आहोत आपण आज। अशा प्रकारे आपण मंदिराच्या दिशेने जात आहोत मंदिराकडे। तर मित्रांनो, फायनली आपण या मंदिराजवळ पोहोचलो आहोत। हे बघू शकता, या मंदिराचे काम हे लाकडी असून पूर्ण रेखीव आणि नक्षीकाम आहे। हे बघू शकता तुम्ही। अशा प्रकारे या मंदिराची भिंत देखील जुन्या दगडांनी बांधकाम केलेले आहे। खूप सुंदर असं मंदिर आहे। मंदिराच्या बाहेरील परिसरातील भागामध्ये एक डाव्या साईडला वटवृक्षाचे झाड आहे। प्रथम आपल्याला त्याचे दर्शन घडते। भले मोठे वटवृक्षाचे झाड आहे। म्हणजेच येथे देवांचे 5 मंदिरे आहेत। पहिले मंदिर म्हणजे गणपती बाप्पांचे व दुसरे मंदिर हे शंकर भगवानजीचे आहे। तसेच तिसरे मंदिर हे मारुतीरायांचे आहे। तसेच आतमध्ये एंट्री केल्यानंतर आतमध्ये रामाचे मंदिर व विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर असे मिळून पंचायत मंदिराच्या आतील परिसर 5 मंदिरे शांततेमध्ये असते या परिसरात आहेत। त्यामुळे येथे खूप प्रसन्न असे वातावरण वाटते। या मंदिराच्या डाव्या बाजूला दीपमाल आहे। ही माल पूर्णतः दगडाने कोरलेली असून आजही येथे सणासुदीला दिवे लावले जातात आणि मंदिरातील पूर्ण रोषणाई प्रकाशित केली जाते। हे बघू शकता, सुंदर असे दगडीचे कोरीव काम दीपमालीचे आहे। नंतर मी रंगमंडपामध्ये प्रवेश केला। या रंगमंडपाचे काम पूर्ण लाकडी असून आजही येथे सांस्कृतिक कार्यक्रम केले जातात सणासुदीला। आणि नंतर मी मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश केला। मंदिराच्या गाभाऱ्याच्या दोन्ही बाजूला सुंदर अशा लाकडी खिडक्यांचा कोरीवकाम केलेला आहे। हे बघू शकता। त्याचप्रमाणे मंदिराच्या डाव्या बाजूला सुंदर असे नंदी वसलेले आहेत। हे बघू शकता। आणि पुढे गेल्यानंतर अजून एक दरवाजा लागतो। त्यामधून प्रवेश केल्यानंतर आपल्याला सुंदर असे विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घडते। सुंदर असे पुरातन काळातील मंदिर आहे, विठ्ठल मंदिर आहे। त्याचप्रमाणे मंदिराच्या उजव्या बाजूला श्री रामाचे मंदिर आहे। अशा प्रकारे सुंदर असे पंचायत मंदिर आहेत। येथे सर्व मंदिरे खूप छान आहेत। तर मित्रांनो, तुम्हाला ही व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीसाठी घेऊन येणार आहोत। धन्यवाद मित्रांनो।